शास्त्रशुद्ध देवपूजा. शंका समाधान. परमेश्वर निर्गुण आहे की सगुण? परमेश्वर निर्गुण आहे. मूर्तीची पूजा कशासाठी करायची? निर्गुण निराकाराची पूजा सर्वांना करता येणे अवघड आहे. ऋषी मुनी साधू संतांनी देवाच्या मूर्ती बनवून त्यात प्राणप्रतिष्ठा केली व पूजेला प्रारंभ झाला. ज्याच्या सत्तेने आपण जिवंत आहोत व सर्व प्रकारची कर्मे करतो त्याच्यावर प्रेम करण्यासाठी मूर्तीपूजा करावयाची असते. निर्गुण परमेश्वराची पूजा का अवघड आहे? हृदयातील निस्वार्थ प्रेम प्रकट करणे व ईश्वर सर्वत्र आहे याची सतत जाणीव ठेवणे अवघड आहे. आपल्या हृदयात प्रेमाचा सागर असतो, परंतु तो प्रकट करण्याची आपणास सवय नसते. नुसते व्यवहारांनी जगण्याची सवय असते, म्हणून निर्गुण पूजा अवघड आहे. आजकाल काही घरात देवघरा नसतो, तर मग पूजा कशी होणार? घरात देवघरा नसेल तर तो बाहेरून विकत आणावा व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून रोज पूजा करावी. मूर्तीत केलेली प्राणप्रतिष्ठा टिकवण्यासाठी काय करावे? रोज मंत्रोच्चाराने विधियुक्त पूजा केली तर प्राणप्रतिष्ठा टिकून राहते. देवाच्या मूर्तीप्रमाणे तसबिरीची प्राणप्रतिष्ठा करतात का? तसबिरीची प्राणप्रतिष्ठा होत नसते. तसबीर हे केवळ देवाचं प्रतीक आहे. तसबिरीवर अभिषेक करता येत नाही. देवाच्या अनेक मूर्ती आहेत, तर मग आपण कोणत्या देवतेची पूजा करावी? आपली कुलदेवता कोणती आहे हे प्रारंभी समजून घ्यावे. कुलदेवतेची मूर्ती देवारात पूजेसाठी असावी. तसेच आपल्या आवडीची मूर्ती पूजेसाठी असावी. घर बंद करून आपण प्रवासास निघालो तर पूजेचे काय करावे? प्रवासात आपण मानसपूजा करावी, देवाची स्तोत्रे म्हणावीत. प्रवासातून परत आलो की ताबडतोब पूजेला प्रारंभ करावा. सोयर सुतक असेल तर पूजा कशी करावी? अशा वेळी उपाध्यायाकडून पूजा करून घ्यावी. देवपूजा करताना पूजा साहित्यातील एखादा पदार्थ सांडला तर काही अशुभ घडते का? काही अशुभ घडत नाही. मनात काही शंका ठेवू नका. सर्व प्रकारची भीती मनातून काढून टाका. एखादा पदार्थ सांडला तर पुन्हा नवीन पदार्थ घ्या व पूजेला सुरुवात करा. देवपूजा करताना मनाची एकाग्रता होत नाही तर काय करावे? मनाची एकाग्रता होण्यासाठी देवाबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे. देवाची ओढ पाहिजे. यासाठी देवाचे प्रेम वाढवावे. सोवळ्याने पूजा केली तर देव भेटतो का? मन सोवळे ठेवले तर देव भेटतो. देवपूजा करूनही आपले मन आपल्या ताब्यात का राहत नाही? आपण अंतःकरणापासून देवपूजा करत नाही. अंतःकरणापासून देवाची पूजा केली तर देवाची कृपा प्राप्त होईल व त्याच्या कृपेने मन ताब्यात येऊ शकेल. ज्याने मन निर्माण केले त्याला शरण जाऊनच मन ताब्यात येत असते. देवपूजेच्या वेळी कलशाची पूजा प्रारंभी का करतात? ऋषी मुनींनी पाण्याच्या लहानशा तांब्यात सर्व देव, वेद, सागर, नद्या, गायत्री, सावित्री इत्यादींची स्थापना केली आहे. आपल्या संस्कृतीचे ते महत्त्वाचे प्रतीक आहे, म्हणून कलशाची पूजा केली जाते. कलश कसा स्थापन करावा व त्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात? कलश अर्धा भरेल एवढे शुद्ध जल त्यात घ्यावे. तो कलश पाटावर धान्य ठेवून त्यावर स्थापन करावा. त्यात थोडे दूध, नाणे व सुपारी टाकावी. कलशावर श्रीफळ ठेवतात. त्याच्या कडेने आंब्याची किंवा विड्याची पाने लावतात. त्यावर हळदी कुंकू वाहतात. स्वस्तिक चिन्ह शुभ असल्याने त्यावर काढतात. स्वस्तिक चिन्ह हे कशाचे प्रतीक आहे? स्वस्तिक चिन्ह हे सर्व मंगलमय भावनांचे प्रतीक आहे. शांती आणि समृद्धीचे ते प्रतीक आहे. सौंदर्याचेही ते प्रतीक आहे. लग्नाच्या वेळी आंतरपाटावर स्वस्तिक काढले जाते. वधूवर त्या मंगल चिन्हावर दृष्टी स्थिर करतात. जगात अनेक ठिकाणी शुभ प्रतीकासाठी स्वस्तिक काढतात. देवापुढे स्वस्तिकाची रांगोळी काढली जाते. कोणत्या देवाला किती साष्टांग नमस्कार करण्याचे शास्त्र आहे? गणपतीला 3,
शिवाला 5, विष्णूला 4, देवीला 1 व सूर्याला 7 साष्टांग नमस्कार घालण्याचे शास्त्र आहे. रोजच्या देवपूजेला मुहूर्त पाहावा लागतो का? नाही. आपण रोजच पूजा करतो म्हणून तिच्यासाठी रोजच मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. देवपूजेची वेळ ठराविक असावी का? देवपूजेची वेळ पहाटेची असावी व ती ठराविकही असावी. मनाला येईल तेव्हा पूजा करू नये. शाळीग्राम हे कोणत्या देवाचे प्रतीक आहे? शाळीग्राम हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. त्याची पूजा करताना विष्णूच्या नावाचा उच्चार करावा. विष्णूच्या कोणत्या नावाचा उच्चार करावा? केशव, मधुसूदन, संकर्षण, वासुदेव, दामोदर, प्रद्युम्न, विष्णू, माधव, गोविंद, अनंत, पुरुषोत्तम, पुंडरीकाक्ष, उपेंद्र, हरी, श्रीकृष्ण, ऋषिकेश, जनार्दन इत्यादी देवांचे नाव शाळीग्राम पूजनाच्या वेळी घ्यावे. त्यास तुळशी, चंदन व फुले अर्पण करावीत. तुळशी ही लक्ष्मी आहे व शाळीग्राम हा विष्णू आहे. रोजच्या पूजेत देवासमोर दक्षिणा ठेवावी का? रोजच्या पूजेत दक्षिणा ठेवण्याची आवश्यकता नाही. एखाद्या मंदिरात प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर काय करावे? अशा वेळी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून देवाला नमस्कार करावा. कपाळाला गंध कोठे लावावे? गंध दोन्ही भुवयांच्या मध्ये लावू नये. ते त्यावरील भागात लावले कारण 2 भुवयांच्या मधोमध तृतीय दिव्य चक्षु असतो, तो बंद होता कामा नये. घरात देवपूजा करताना आपणास घरातील व्यक्तीचा चुकून स्पर्श झाला तर चालतो की नाही? कोणाचाही स्पर्श झाला तरी चालतो. देवपूजेने आपले मन अधिक पवित्र होत गेले पाहिजे. रोजची पूजा षोडोपचाराने करावी काय? हो, 16 उपचार असले तरी सवयीने भराभर उपचार पूर्ण होत जातात. सत्यनारायणाच्या पूजेने मनातील इच्छा पूर्ण होतात का? मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सत्यनारायण पूजा करावायची नसते. जीवनातील सत्य वाढवण्यासाठी सत्यनारायणाची पूजा करावायची असते. सत्यनारायणाचा प्रसाद एवढा गोड का लागतो? त्या प्रसादात देवाचे आशीर्वाद भरलेले असतात, त्यामुळे तो प्रसाद अतिमधुर लागतो. तुळशीचे नित्य पूजन करावे असे शास्त्रात वर्णन केले आहे. तरी याचे कारण काय? तुळशी ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. तुळस म्हणजे लक्ष्मी. तुळस ही विष्णूची पत्नी आहे. देवपूजा करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी? देव सर्वत्र समान स्वरूपात आहे याची पूर्ण जाणीव ठेवावी. आपण जी देवाची पूजा करतो ती सुद्धा देवाच्या प्रेरणेने, आशीर्वादाने करतो याची जाणीव ठेवावी. धनलक्ष्मीची पूजा केल्याने काय उपयोग होतो? धनलक्ष्मीची पूजा केल्याने घरात संपत्ती राहते, घरातील समृद्धी वाढत जाते. आपली पूजेसंबंधी काय कल्पना आहे? विश्व मंदिर कर्म पूजा, चराचरावर प्रेम करा ही संकल्पना आहे. देवावरील निर्माल्य काय करावे? वाहत्या पाण्यात अर्पण करावे. देव शुद्ध भावाचा भुकेला आहे, हे खरे आहे काय? हो, खरे आहे. अनेक वस्तूंपेक्षा देवाला भक्ताच्या हृदयातील शुद्ध भाव अधिक प्रिय आहे.